आलेले आहात, मुलं आंदोलन करतायत, म्हणजे शांतपूर्व हे आंदोलन सुरू आहे. काय यांची प्रमुख मागणी आहे? आपण बघतोय सेंट्रल किचनचं जेवण मुंडेगाव इथं बनवलं जातं. तिथून बऱ्याच आश्रमशाळांना आणि एकलव्य स्कूलला इथून जेवण पाठवलं जातं. 25 ते 30 हजार मुलं त्या सेंट्रल किचनला च्या माध्यमातून त्यांना जेवण दिलं जातं त्या मुलांना. परंतु परिस्थितीचे हे जेवण एकदम निकृष्ट दर्जाचं असतं. डाळीचं फक्त पाणी असतं, भात कच्चा असतो आणि चपात्या ह्या एकदम कच्च्या असतात आणि त्यांना फळं मिळाले नाही, अजून अंडे मिळाले नाही, दूध पण पाहायला मिळालं नाही, तरी बिलं काढतात शासन. म्हणजे शिकणाऱ्या लहान लहान लेकरांच्या टाळूवरचं जेवणाच्या टाळूवरचं लोणी खायचं काम हे शासन करतं आहे. आणि दुपारपासून कोणीच अधिकारी आलं नाही. सकाळचं जेवण संध्याकाळी 4 वाजता आलंय. म्हणजे परिस्थिती आहे. हां, याला जबाबदार आदिवासी विकास भवनचे सर्व कर्मचारी येते, प्रकल्प अधिकारी आले नाही, आयुक्त आले नाही, सेक्रेटरींनी फोन उचलले नाही, मंत्र्यांचाही संपर्क होत नाही. हां, तुम्ही डिपार्टमेंट सांभाळतात का काय सांभाळतात? आज आदिवासी पोरं गरीब पोरं येते. हां, आज पहिलीपासून 4थी 7वी 8वीची लेकरं येते. आज आपण बघितलं त्या मुलांचं जे जेवण आणलं होतं ते इथल्या कर्मचाऱ्यांनी डोंगराला फेकून दिलं. तुम्ही बघितलं असेल. हां, म्हणजे हे जेवण हे अन्न परब्रह्म असतं, ते फेकायचं असतं का? ठीक आहे, ते निकृष्ट तुम्ही तक्रार करा ना. तक्रार सुद्धा केली जात नाही आणि मुलांना मारतात अक्षरशः आणि मुलांना पूर्ण कॅम्पस साफ करायला लावतात. आणि 3 वर्ष झाले या मुलांना ड्रेस कोड मिळालेला नाही आणि त्या ड्रेस कोडचे पैसे गेले कुठं? कटाऱ्या नावाचा एक ठेकेदार पाळून ठेवलेला नाही, कपड्याचा व्यापारी, त्याला दरवर्षी टेंडर दिलं जातं. ते कपडे आणि पैसे गेले कुठं? मुलांना 3 वर्षाहून कपडे नाही. हां, थंडी गारठ्यामध्ये स्वेटर नाही त्यांना. तर आदिवासी विकास विभागाचे आयुक्तालय ते लोक सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत. हे कपड्याच्या नावाखाली, जेवणाच्या नावाखाली फक्त पैसे लुटायचं काम करतात. हे थांबवलं पाहिजे. अन्यथा जोपर्यंत अधिकारी कर्मचारी येत नाही इथं आणि या मुलांना इथंच जेवण बनवलं जात नाही, आम्हाला जेवण नको, इथंच जेवण बनवलं पाहिजे. त्यासाठी आमचा हा लढा आहे. आणि मुलांनी स्वतः इथून पायी मुंडेगावपर्यंत जायचं ठरलं होतं. चालले होते मुलं, हे रस्त्यावरती अडवले होती. माननीय पोलीस प्रशासनाचा आदर ठेवून हे मुलं इथं थांबलेले आहेत आणि अधिकारी वर्गाने लवकर यावे, मुलांना इथंच जेवणाची व्यवस्था करावी. अन्यथा सेंट्रल किचनला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही आम्ही. खरं तर इथे तुम्ही ज्या वेळेसपासून फोन करत होता, आम्ही पण देखील या ठिकाणी उपस्थित होतो. अधिकाऱ्यांना फोन करण्यात आलं होतं. इथे जे कर्मचारी आहेत त्यांनी तुम्हाला तसा प्रतिसाद दिला का? कुणी प्रशासनाच्या म्हणजे आता पोलिसांनी सांगितलं म्हणून तुम्ही इथे थांबलेले आहात, प्रशासनाकडून आदिवासी विभागाकडून कुणी आलं होतं का? अजूनपर्यंत कोणीच आलेलं नाही. माननीय पोलीस प्रशासनाने वरती आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही या बाबांनो कायदा कशाला हातात घेता. आणि मी पण फोन केले, पण अजून कोणीच कर्मचारी आला. म्हणजे आदिवासी विभाग इतकं झोपलेले सुस्ताडासारखं, त्यांना काहीच घेणं देणं नाही. ह्या सुस्ताडासारख्या झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना, या मंत्र्यांना जाग करण्यासाठी आता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. अन्यथा या मंत्र्याला पण आम्ही आदिवासी भागात फिरू जाणार नाही. त्याच्यामुळे मंत्र्यांनी, अशोकजी उईके साहेबांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आदिवासी समाज तुमच्या विरोधात रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. खरं तर या ठिकाणी मुलं, आपण त्यांना आता प्रत्येकाला विचारण्याचं शक्य नाही. मुलांना तुम्हाला जेवण चांगलं मिळतं का? जेवण व्यवस्थित मिळतं का नाही मिळत? खरं तर सर्वच मुलं सांगतायत. मात्र जी गाडी आलेली आहे, आपण त्या गाडीकडे जाऊया. त्यांच्या या मुलांसाठी जे जेवण आलेलं आहे ते कशा पद्धतीचं आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी जी एकलव्याची शाळा आहे आणि जे सेंट्रल किचन आहे त्या किचनमधनं अशी गाडी असते. त्या गाडीमधनं खरं जे जेवण आहे मुलांना या ठिकाणी येतं. खरं तर जेवणाचं एक प्रोटोकॉल आखून दिलेलं असतं. काय मिळायला हवं, दुपारी काय मिळायला हवं, संध्याकाळी काय मिळायला हवं आणि रात्री आता गाडीवाला गाडी उघडली. आता खरं तर ह्या गाडीमध्ये जे जेवण आलेलं आहे ते अत्यंत बघणं महत्त्वाचं आहे. कारण की जेवणाचा जो प्रोटोकॉल आहे मुलांसाठी, खरं तर 8-10 वर्षापासूनची पुढची मुलं ह्या ठिकाणी आहेत आणि आता जे जेवण आणलेलं आहे मुंडेगाव इथे जे सेंट्रल किचन आहे, त्या सेंट्रल किचनमधून या ठिकाणी जे जेवण आहे ते अशा भांड्यांमध्ये आणलेलं असतं
त्या जेवणामध्ये काय आहे आपण उघडतोय तर हे जेवण या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि साधा पिवळा भात या मुलांसाठी जेवणाला फक्त साधा पिवळा भात यामध्ये तुम्हाला लसूण दिसणार नाही, टोमॅटो दिसणार नाही, कांदा दिसणार नाही, जिरं काय मोहरी सुद्धा दिसणार नाही आणि साधा भात या विद्यार्थ्यांसाठी इथे येतो. खरं तर शासनाच्या वतीनं मोठा खर्च या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वच गोष्टींसाठी केलं जातं. एकदा ना इकडे. काय आज जेवणाला काय मुलांना म्हणजे आज फक्त भातच आहे, चपाती वगैरे डाळ वगैरे काय आता काय म्हणजे ठरलेलं आहे म्हणजे ठरलेलं आहे का आजचा मेन्यू? मेनू ते सांगता मला काय सांगता तिला गाडी भरली जाते कोणाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते नाही सांगता मी ड्रायव्हर आहे मला तिथे एंट्री सुगात नाही किचन. नक्कीच. आणि याच्यावर काय लिहिलेलं आहे म्हणजे मुलांना काय 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 खरं तर मुलांचं जेवणाचा पूर्ण मागणीपत्र या ठिकाणी आहे. इथे जर आपण पाहिलं तर अंडे पण आहे, दुपारचं केटरस, मोठे माध्यम, दुधाचे कॅरेट आहे, फळांचे कॅरेट आहे आणि शासनाचं हे खरं तर पत्र आहे. आणि या ठिकाणी जे